जय शिवराय मित्रांनो, मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात यूट्यूब. मित्रांनो, 14 तारखेला जी अंतरवाली सराटी या ठिकाणी महाविराट सभा झाली. या मराठ्यांच्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सभेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, परिश्रम घेतले, प्रत्येक जण खऱ्या अर्थाने त्या दिवशी एका स्वयंसेवकाच्या भूमिकेत होता. मित्रांनो, जवळपास सर्वांनीच हे आंदोलन आता आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि प्रत्येक जण आता पेटून उठलेला आहे. प्रत्येक जण आता आपल्या हक्कासाठी जागा झालेला आहे आणि ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मित्रांनो, या कार्यासाठी योगदान देणाऱ्या त्या तमाम जागृत मराठ्यांना आणि सर्वच ज्ञात आणि अज्ञात हातांना माझा सर्वप्रथम मानाचा जय शिवराय. मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक आंदोलने केली, मोर्चे केले, अनेक आपल्या मराठा बांधवांचे बलिदानही दिले. पण मित्रांनो, हा संघर्ष आजचा नाही, तर स्वर्गीय अण्णासाहेब पाटलापासून ते आतापर्यंत या 40 वर्षात कित्येक जणांनी या संघर्ष लढ्यामध्ये आपले प्राण दिलेले आहेत. मित्रांनो, कित्येकांचे कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत, कित्येकावर गुन्हे दाखल झालेले आहेत, तर कित्येकांना जेल भोगावे लागले आहेत. कित्येक माता मावल्यांचं कुंकू पुसलं गेलं आहे, तर कित्येक निष्पाप आणि निरापराध लेकरांना आपल्या बापांपासून पुरको व्हावं लागलाय. कित्येक जण हा लढा लढता लढता वेडी झाली, तर एकीकडे काहींनी आपले खिसे गरम करून घेतले, तर कित्येकांनी आपल्या 10 पिढ्यांची सोय करून ठेवली. मित्रांनो, काही जणांनी समाजासाठी आपले प्राण वेचले, तर काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजालाच विकले. पण बस, आता हे आणखी होऊ द्यायचं नाही. मित्रांनो, आता आपल्याला या सगळ्यांचा हिशोब ठेवावा लागणार आहे. मित्रांनो, आम्ही या सर्वांचं बलिदान नक्कीच विसरणार नाही, पण या समाजाला विठ्ठीस धरणाऱ्याला, समाजाची दिशाभूल करणाऱ्याला देखील आम्ही सोडणार नाही. मित्रांनो, सांडलेल्या एका एका रक्ताचा, थेंबाचा आणि एका एका फुटिरांचा हिशोब आपल्याला आता घ्यावा लागणार आहे. कारण मित्रांनो, हा मराठा आता जागा झालेला आहे आणि जागा झालेला मराठा आता उसळणार आहे. आज मनोदाताच्या रूपाने आपल्याला एक सच्चा, प्रामाणिक आणि एक खमक्या नेतृत्व मिळालं आहे. मित्रांनो, हा माणूस अत्यंत सामान्य आणि प्रामाणिक आहे आणि एवढा सामान्य माणूस एवढा मोठा लढा कसा काय उभा करू शकतो, याच्या मागे एवढा समाज कसा काय उभा राहतो. मित्रांनो, या विचारणे सध्या या राज्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि यांची पूर्ती फाटलेली आहे. मित्रांनो, आपली मागणी आज रास्त आणि संविधानिक आहे, मग तरी देखील या राज्यकर्त्यांना हे लक्षात काय येत नाही, तर त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, यांच्या सर्व लक्षात आहे, त्यांना सर्व समजतं आणि यांनी जर ठरवलं तर हे एका रात्रीत आरक्षणही देऊ शकतात. मित्रांनो, हे काहीही करू शकतात, कारण यांचा काहीही नेम नाही. पण मग तरी देखील हे राज्यकर्ते काही बोलत का नाहीत, कोणताही ठोस निर्णय का घेत नाहीत? हे झोपेत आहेत की हे नेमकं झोपेचं सोंग घेत आहेत? मराठ्यांच्या भावना, मराठ्यांच्या वेदना यांना का समजत नाहीत आणि एकही हरामखोर आमदार खासदार पुढे येऊन का बोलत नाही? मित्रांनो, आपले खरे शत्रू कोण? मित्रांनो, तुमच्या या सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक महत्वाची सूचना असेल, ती म्हणजे मित्रांनो, इथून पुढे मी जे बोलणार आहे ते बऱ्याच जणांना झोमणारं असू शकतं. यामुळे कदाचित काहींच्या नाकातील केसही जळू शकतात, तर काहींच्या भावनाही दुखू शकतात. त्यामुळे मित्रांनो, लगेच उतावळे की बावळे होऊन काही कमेंट करण्यापूर्वी कृपया अगोदर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, नीट समजून घ्या आणि नंतर मग तुम्हाला काय व्यक्त व्हायचं ते बिंदास व्हा. मित्रांनो, आज आपला पहिला प्रश्न आहे की एकही आमदार आणि खासदार हे स्पष्ट का बोलत नाही, आपली भूमिका स्पष्ट का करत नाही? मित्रांनो, तुमच्याप्रमाणे ज्या प्रश्नांनी मलाही खूप व्यथित केलं, परेशान केलं आणि मग मी जेव्हा या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप शोधल्यावर मित्रांनो, मला याचे धागेदोरे थेट रामायणामध्ये सापडले. मित्रांनो, रामायणामध्ये एक छोटीशी कथा आहे की उद्या अयोध्येचा राजा होणाऱ्या रामाला त्याच्या आदल्या रात्रीच कळालं की त्याला 14 वर्षाच्या वनवासाची शिक्षा झालेली आहे. काय वाटलं असेल तेव्हा प्रभू रामचंद्रांना? मित्रांनो, असा प्रसंग कधीही कोणावरही येऊ नये, पण तरी देखील आपल्या पित्याची आज्ञा म्हणून प्रभू रामचंद्रांनी ही शिक्षा हसत हसत स्वीकारली. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रभू रामचंद्र तो सर्व थाटमाट, तो सर्व राजपाट आणि सर्व सुख सोहळा सोडून वनवासाला जायला निघाले, तेव्हा त्या शरयू नदीच्या तीरावर त्यांना वाट लावण्यासाठी अफाट असा जनसमुदाय त्या ठिकाणी लोटला होता. मित्रांनो, प्रत्येक जण प्रभू रामचंद्राला वनवासाला जाण्यासाठी विरोध करत होता, आपण जाऊ नये म्हणून विनंती करत होता. पण प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती केली की मला माझे कर्तव्य पार पडू द्या, कृपया मला आग्रह करू नका आणि आपण इथूनच परत जा, असं म्हणून रामचंद्रांनी त्यांना विनंती केली, हात जोडले आणि होडीत बसून वनवासाला निघून गेले. प्रजाही आपापल्या घरी निघून गेली. आणि मित्रांनो, पुढे जेव्हा प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपून त्या शरयू नदीच्या तीरावर परत आले, तेव्हा डोळ्यामध्ये प्राण आणून त्यांची वाट पाहत बसलेले काही लोक त्यांना त्या ठिकाणी दिसले. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की ही फार वर्षापासून त्या ठिकाणीच बसलेले असावेत. त्यात मित्रांनो, काही वेडेही झालेले होते, काही मनोरुग्ण होते, काही हरिजन होते, तर ज्यांना समाजाने नाकारलेलं होतं असे काही त्याच्यात हिजडी होते, काही तृतीयपंथी होते. आणि प्रभू रामचंद्रांनी मित्रांनो जेव्हा यांची सर्व अवस्था बघितली, तर त्यांनी त्यांना घ्यायला आलेल्या एका शिपायाला प्रश्न केला की यांची अवस्था कशी झाली.
तेव्हा त्यांना त्या शिपायाने उत्तर दिलं. त्या शिपायाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की प्रभू, हे तुम्हाला सोडायला आलेले लोक आहेत, हे तुम्हाला सोडायला आले, ते परत गेलेच नाही. आणि प्रभू यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं, आम्हाला समाजानेही वाऱ्यावर सोडलं आणि आम्हाला राजानेही वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे जोपर्यंत आमचा राजा परत येत नाही आणि आमचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही. आणि त्यामुळे हे 14 वर्षापासून इथेच बसून आहेत आणि तुमची वाट पाहत आहेत. तेव्हा प्रभू रामचंद्र भावुक झाले आणि त्यांनी या सर्व लोकांना एक वर दिला की माझ्या भक्तांनो, तुमची ही भक्ती, तुमचं हे माझ्यावरील प्रेम पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला एक वरदान देतो की आज जे तुमचा तिरस्कार करत आहेत, कलियुगामध्ये त्यांना त्यांचा पश्चाताप होईल. कारण मी तुम्हाला असे वरदान देतो की कलियुगामध्ये तुमचं राज्य येईल आणि तुम्ही या सगळ्यावरती राज्य कराल. आणि मित्रांनो, आज मला ही गोष्ट खरी होताना दिसते. आज आम्हाला पश्चाताप होतोय की आम्ही ज्यांना आमचा आवाज उठवण्यासाठी निवडून दिलं, ज्यांना आमदार खासदार केलं, तो एकही हरामखोर हिजड्याची अवलाद, विकृत मनोरुग्ण अवलाद पुढे येऊन बोलत नाही. कारण मित्रांनो, यांचा काही दोष नाही. मित्रांनो, यांच्या डीएनए मध्येच गोळ आहे. खरी मेघ हितेच आहे. मित्रांनो, जे बच्चू भाऊ सारखे, राजू भाऊ नवगरे सारखे काही सन्माननीय अपवाद असतील, जे पुढे येऊन बोलत असतील, तर त्यांचा आम्ही सन्मान करतो. पण आज जे आपल्यासाठी नाहीत मित्रांनो, उद्या आपण देखील त्यांच्यासाठी दिसता कामा नये. आप जो मराठा हित की बात करेगा, मानव हित की एकता और समानता की बात करेगा, वही देश पर राज्य करेगा. मित्रांनो, या कथेचा आणि वर्तमान स्थितीचा संबंध असेल किंवा नसेल तो भाग सोडून द्या. पण मित्रांनो, वर्तमानामध्ये जर बोलायचं झालं आणि स्पष्ट जर सांगायचं झालं तर मित्रांनो, मनोज जरांगे आज यांच्या डोळ्यामध्ये सलतोय. कारण जरांगेच्या म्हणण्यानुसार जर आरक्षण दिलं तर हा मराठ्यांचा हिरो होईल. सद्य परिस्थितीत जर आरक्षण दिलं तर याचं सर्व श्रेय जरांगेला जाईल. आणि याचं सर्व श्रेय जर जरांगेला जाणार असेल तर आपला काय फायदा? आपण राज्यकर्ते असून आपली काय किंमत? आणि दुसरं म्हणजे याची जर मागणी मान्य केली तर उद्या कोणीही सामान्य उठेल आणि आपल्या उरावर बसेल. त्यामुळे काही करून हे आंदोलन चिरडून टाकायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये यांचा आत्मविश्वास, यांचं हे धाडस संपून टाकायचं. म्हणजे पुन्हा कोणीही असा मनोज जरांगे पाटील उभा राहिला नाही पाहिजे आणि फिरूनही कोणी आपल्याला प्रश्न केला नाही पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारच्या हुकुमशाहीचा विचार इथले राज्यकर्ते करत आहेत. पण मला या हुकुमशहांना सांगावं असं वाटेल की बाबांनो, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. कृपया करून तुम्ही आता सामान्य माणसांना गृहीत धरणे सोडून द्या. आता हा सर्वसामान्य माणूस पेटून उठलाय, खडबडून जागा झालाय. अरे, इतक्या वर्ष ज्यांना आम्ही आपले आपले म्हणून डोक्यावर घेऊन नाचत होतो, त्या आस्तिनीतील सापांचे खरे रूप पाहून जखमी झालाय. मित्रांनो, आतापर्यंत आपण नेते नाही तर अजगर मोठे केले आहेत आणि अजगर पोचले आहेत. आणि मित्रांनो, आज हे अजगर एवढे मोठे झाले आहेत की त्यांची भूक एवढी वाढली आहे की हे आपल्यालाच आता गिळायला निघालेले आहेत. मित्रांनो, आज आपले शत्रू दुसरं तिसरं कोणी नाही तर हे नालायक नामर्दा राज्यकर्ते आहेत, जे आपल्या जीवावर मोठे झाले, स्वतःच्या 100 पिढ्यांची सोय करून ठेवली आणि आपल्यावरच पलटायला लागले. मित्रांनो, आपला शत्रू एकटा भुजबळ नाही, आपला शत्रू एकटा वळटीवारही नाही, आपला शत्रू एकटा गुरत्नेही नाही. मित्रांनो, कुत्रा चावला तर कुत्र्याला मारून उपयोग नसतो, त्याचा मालकाला चोप दिला पाहिजे. मित्रांनो, कुत्र्याला मारलं तर काय होणार? तो मालक दुसरा कुत्रा पाळू शकतो. कुत्र्याचं काम हे इमाने इतबारे मालकाची सेवा करण्याचं असतं आणि तो बिचारा कुत्रा त्याचं काम करत आहे. त्यामुळे उगी त्या कुत्र्याच्या यादी लागून आपलं डोकं खराब करून घेऊ नका. मित्रांनो, यांचं जाती जातीत धर्माधर्मात भांडण लावून देण्याचं काम सुरू आहे. हिंदूंना सांगायचं मुस्लिम तुमचा शत्रू, मुसलमानांना सांगायचं हिंदू तुमचा शत्रू, बुद्धांना सांगायचं श्रीरामवाले तुमचे शत्रू, श्रीरामवाल्यांना सांगायचं जय भीमवाले तुमचे शत्रू. अरे, आपण कोणीच कोणाचे शत्रू नाही आहोत. तर मित्रांनो, लक्षात घ्या, इथे कुंपणच शेत खात आहे. अरे, ज्यांना आपण राखायला ठेवलं तेच आज विकायला लागलेत, आपलेच मालक होऊन बसलेत आणि हाम करे सो कायदा म्हणू लागलेत. मित्रांनो, यामुळे टार्गेटच जर करायचं असेल ना तर एकट्या भुजबळला टार्गेट करू नका. त्याला विनाकारण लायकीपेक्षा जास्त महत्वही देऊ नका आणि महत्व देऊन त्याला मोठं करू नका. मित्रांनो, तुम्हाला जर टार्गेटच करायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या आमदार खासदाराला प्रश्न विचारायला शिका. आणि नुसतं आरक्षणच नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या, इथल्या बेरोजगारांच्या समस्या, यासाठी देखील यांना धाऱ्यावर धरायला शिका, बोलायला शिका, जाब विचारायला शिका. मित्रांनो, तळ आणि तरच या लढ्याचं कुठेतरी सार्थक झालेलं असं म्हणता येईल मित्रांनो. नाहीतर नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे असं होऊ नये मित्रांनो, आणि असं होऊ देऊ नका. मित्रांनो, आपल्या न्याय आणि हक्कासाठी आता लढायला शिका, बोलायला शिका. मित्रांनो, आज जर खरंच भुजबळ साहेबांना काही धमक्याचे कॉल येत असतील, कोणी जर त्यांची आई बहीण काढत असेल तर मित्रांनो, अशा लोकांचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. अशा गोष्टींचा कधीही समर्थन केल्या जाऊ शकत नाही. कारण मित्रांनो, विरोध हा विचारांचा असावा, विचाराची लढाई विचारांनी लढावी लागणार आहे. भावांनो, माणूस मारून विचार कधी संपत नसतो, तर त्याउलट त्याच्या 10 पट तो वाढत असतो. एखाद्याचे विचार पटत नसतील तर त्याचे विचाराचे खंडन द्यायला शिका,
त्याचा द्वेष करू नका आणि आई बहिणीवर तर बिलकुल शिवाय देऊ नका, कारण अशा लोकांचं बिलकुल समर्थन केलं जाऊ शकत नाही. अरे स्त्री मग ती कोणाचीही असो, ती मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे. आमच्या शिवरायांनी शत्रूच्याही स्त्रियाचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. त्यामुळे जे विकृत लोक भुजबळांची आई बहीण काढत असतील त्यांचा देखील विरोध आणि या ठिकाणी निषेध आहे. मित्रांनो, ही औलाद खानदानी मराठ्यांची असू शकत नाही. हे संस्कार आपले नाहीत. मित्रांनो, हे पटत असेल तर घ्या, नाही तर सोडून द्या. आपला लढा हा न्यायिक मार्गाने असला पाहिजे. आणि जेव्हा आपण मनोजदादाला जर नेता मानलंच आहे तर त्यांच्या मर्जी विरुद्ध एकही कृत्य आपलं न करणं हे कर्तव्य असलं पाहिजे. मित्रांनो, इथून पुढे मनोजदादा बांधतील तेच तोरण आणि मनोजदादा सांगतील तेच धोरण तुमचं आमचं असलं पाहिजे. मनोज जरांगे हा विचार, मनोज जरांगे हा चळवळ झाली पाहिजे. आजच्या पुरतं एवढंच बोलतो आणि थांबतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे, लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे.